राम राम मंडळी, सर्वांना माझ्याकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा। सकाळचे 9:30 वाजलेत। गॅस टाकी संपली होती, गाडीवाल्याची वाट पाहत उभं राहून कंटाळा आला। मग गेलो पेट्रोल टाकायला। पंपावर थोडी गर्दी होती, मला म्हणलं भाऊ टाक पटकन आपल्या गाडीत पेट्रोल। भाऊनी ना माझं लगेच ऐकलं बरं। तेवढ्यात आमच्यात नावनाथनी फोन केला, दादा या इकडे। मग काय भावानो, मी आपल्या लुनाला किक मारली डायरेक्ट स्पॉटवर। आमच्या नावनाथची गाडी पाहिजे का तुम्हाला भावानो? गाडीमध्ये लाइटिंग कुशन नुसतं झाकमाक, भाऊचं नादच नाही करायचं अजिबात कोणी। तुम्ही आता आमच्या नवनाथचं फोटोची घेत कडे कडाला उभा आहे ना आमचा लहान बंधू पप्पू गरकळ। नवनाथच्या बाजूला त्याची मित्रमंडळी। पोरांनी मसो महाराज दर्शन घेतले। मग नंतर सगळ्या पूर्ण गरकळ फॅमिलीने दर्शन घेतले। नंतर माझ्या लक्षात आलं गॅस टाकी भरायची राहिली। मी आपली जादूची कांडी फिरवली, आलो गाडी जवळ। मग काय दोस्तानो, गॅस टाकीची गाडी आली होती। टाकी उचलली नेली घरी। मला संध्याकाळी जागरण गोंधळाचं आमंत्रण होतं। तो आपला सचिन भाऊ बुरकुल। मी आपली जादूची कांडी फिरवली डायरेक्ट सचिन भाऊच्या घराजवळ। मी ना थोडा लेट झालो होतो, तिथं लोकांचे जेवण चालू होते। अरे आता एक काम करू, सचिन भाऊला पहिले भेटून घेऊन मग मस्तपैकी निवांत जेवू। सचिन भाऊचा बंगला लयच भारी बांधला होता। बंगल्याला कलर एकदम खतरनाक। जागरण गोंधळाला पाहुणे मंडळी भरपूर होती ना। मस्तपैकी जेवण करून घेऊ। मी जेवायला बसलो, मस्त जेवण करून घेतलं। जेवण बिवण भारी होतं बरं। व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? श्री स्वामी समर्थ।